नमस्कार। तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरचीचे आपण बरेच वेगवेगळे प्रकार बनवत असतो। तर आज आपण सोलापुरी भागामध्ये बनवला जाणारा मिरचीचाच असा एक झणझणीत प्रकार बघणार आहोत। त्यालाच मिरचू असं म्हणतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची घेताना खूप जास्त तिखट घ्यायची नाही, जी पोपटी रंगाची मिरची असते ती घ्यायची, म्हणजे ती चवीला कमी तिखट असते। आता या मिरचीचे आपल्याला असे साधारण 1-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। खूप जास्त मोठे आपल्याला मिरचीचे तुकडे करायचे नाही आणि देठाचा भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे। फक्त अर्धा देठ आपल्याला काढून टाकायचा आहे। आता याच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या कट करून घेऊ। तर इथे आपल्या मिरच्या बघा सगळ्या कट करून झालेल्या आहेत। आता सगळ्यात आधी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं। या तेलामध्येच आपल्याला या मिरच्या आता छान थोडेसे हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त सॉफ्ट होईपर्यंत मिरची भाजायची नाही। तर सतत हलवत आपण ही मिरची अशी छान सगळीकडून भाजून घेऊ। तर इथे बघा आपली ही मिरची व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे। मिरची आपण सुरुवातीला अशी भाजून घेतली की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो। आता त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा 1 चमचा तेल घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं, त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा। लसूण जिऱ्याची याला छान खमंग फोडणी बसली पाहिजे। त्यानंतर 5 ते 6 चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा कूट खूप जास्त बारीक करायचा नाही, या पद्धतीने असा थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे दाताखाली आल्यावर छान लागतो। आता यामध्ये आपण भाजून घेतलेली मिरची घालूया आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी परतून घेऊ। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा। जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही 1 संपूर्ण लिंबू यामध्ये पिळून घालू शकता। आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे 7 ते 8 दिवस हा मिरची अगदी छान फ्रीज शिवाय तसाच टिकतो। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे मिरच्या सुद्धा छान सॉफ्ट होतील। तर या ठिकाणी बघा अगदी झटपट तयार होणारा 7 ते 8 दिवस टिकणारा सोलापुरी भागातला मस्त असा झणझणीत मिरचू तयार झाला। जर तुम्हाला जास्त झणझणीत आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी तिखट मिरचीचा वापर केला तरी देखील चालेल। तर तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।